नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशा भरतीबाबतची अपडेट घेऊन आलोय, ज्या भरतीची जाहिरात बँक ऑफ बडोदा यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे. स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी ही भरती घेण्यात येत आहे, ज्यामध्ये 2500 जागा ऑल ओव्हर इंडियामध्ये तर महाराष्ट्रामध्ये 485 जागा भरल्या जात आहेत. त्यासाठी पदवीधर असणारे विद्यार्थी अर्ज करू शकणार आहे. तेव्हा परमनंट नोकरीची सुवर्ण संधी असून तुम्ही जर या पदासाठी इलिजिबल असाल तर नक्की ते प्रयत्न करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. त्यासाठी शेवटची तारीख 24 जुलै 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे. तर आज आपण या पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बँक ऑफ बडोदा यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल जाहिरातीवर आलेलो, ज्यामध्ये लोकल बँक ऑफिसर म्हणजेच स्थानिक बँक अधिकारी या पदाची रिक्रुटमेंट 2500 जागांसाठी या ठिकाणी ऑल ओव्हर इंडियामध्ये घेण्यात आलेली आहे. तर या पदाची ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर 2500 जागा ऑल ओव्हर इंडियामध्ये भरल्या जात आहे, तर 485 जागा ह्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भरल्या जात आहे. तर वॅकन्सी बाबत माहिती आपण पुढे बघणारच आहोत. रेग्युलर बेसिसवर हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे. परमनंट नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी उपलब्ध होत आहे. तर तुम्ही जर या पदासाठी इलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख 24 जुलै 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. अर्ज सादर करण्याबाबत या महत्त्वाच्या सूचना जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर या सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे. तर या ठिकाणी बघा, या पदासाठी लागणारी जी काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, त्यानंतर या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे आणि जी काही वॅकन्सी आहे याबाबतची माहिती इथे दिलेली आहे. तर लोकल बँक ऑफिसरसाठी ही पदभरती 2500 जागासाठी या ठिकाणी होत आहे. तर या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची अट मिनिमम 21 वर्ष तर मॅक्सिमम वयाची अट 30 वर्ष या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर शिक्षण पात्रता काय असणार आहे, तर तुम्ही ज्या शाखेमधून या ठिकाणी आपली डिग्री कंप्लीट केलेला असाल, कोणत्याही शाखेची डिग्री या ठिकाणी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुमचं या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट किंवा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल जरी झालं असेल तरी सुद्धा या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता. त्याचसोबत मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पोस्ट क्वालिफिकेशनचा या ठिकाणी कमर्शियल बँकमधला किंवा रिजनल रुरल बँकचा या ठिकाणी असणे आवश्यक आहे. आणि लोकल लँग्वेज तुम्हाला त्या राज्यातील लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची या ठिकाणी क्रायटेरिया या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघा, प्रत्येक स्टेटनुसार वॅकन्सी आणि रिझर्वेशन बाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर ऑल ओव्हर इंडियामध्ये या पदाच्या वॅकन्सी निघालेल्या आहे. प्रत्येक राज्यामध्ये या पदाच्या वॅकन्सी आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बघू शकता 485 वॅकन्सी इथे देण्यात आलेल्या आहे. त्यासाठी तुम्हाला मराठी ही भाषा जी आहे ते लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे. एकंदरीत लोकल लँग्वेज तुम्हाला त्या राज्यातील येणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, प्रत्येक कॅटेगरीमध्ये या पदाच्या वॅकन्सी इथे दिल्या गेलेल्या आहेत. तुम्ही ज्या कॅटेगरीतील असाल त्यानुसार इथे अर्ज सादर करू शकता. तर अशा प्रकारे 485 जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर या ठिकाणी बघा, प्रत्येक राज्यामध्ये या ठिकाणी वॅकन्सी आहे. तर टोटल मित्रांनो 2500 जागा ऑल ओव्हर इंडियामध्ये या ठिकाणी भरल्या जात आहे. अदर राज्यामध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता, पण तेथील लोकल लँग्वेज तुम्हाला येणे आवश्यक आहे. आपल्या महाराष्ट्रामध्येच या पदाच्या 485 जागा आहेत. तर तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामधून अर्ज सादर करू शकता. तर अशा प्रकारची ही जाहिरात या ठिकाणी या विभागामार्फत म्हणजेच बँक ऑफ बडोदा यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी वयोमर्यादेनुसार अपर एज लिमिट उमेदवारांकरता एज रिलॅक्शन सुद्धा इथे लागू असणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता, शेड्यूल कास्ट करता 5 वर्षाचं, शेड्यूल ट्राईब्स करता 5 वर्षाचं, अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी करता 3 वर्षाचं, त्यानंतर अपंग व्यक्तीसाठी कॅटेगरीमध्ये बघू शकता इथे जनरल ईडब्ल्यूएस कॅटेगरी करता 10 वर्षाचं, ओबीसी साठी 13 वर्षाचं, तर एससी एसटी करता 15 वर्षाचं एज रिलॅक्शन या ठिकाणी अपंग व्यक्तीसाठी लागू असणार आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन करता या ठिकाणी बघू शकता जनरल ईडब्ल्यूएस करता 5, ओबीसी करता 8, तर एससी एसटी करता 10
वर्षाचं या ठिकाणी एज रिलॅक्शन लागू असणार आहे. तर अशा प्रकारे एज रिलॅक्शन बाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी अर्ज सादर करण्याबाबत जी काही ॲप्लिकेशन फी लागणार आहे, त्या ॲप्लिकेशन फी बाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे. कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती ॲप्लिकेशन फी लागणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी बघा, जनरल, EWS, OBC कॅन्डिडेट करता 850 रुपये प्लस GST इन्क्लुडिंग करून ती ॲप्लिकेशन फी या कॅन्डिडेट उमेदवारांकरता लागणार आहे. त्यानंतर SC, ST, PWD, एक्स सर्व्हिसमॅन आणि महिलांकरता 175 रुपये प्लस GST इन्क्लुडिंग करून त्या पद्धतीची ॲप्लिकेशन फी या ठिकाणी लागणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना ही अर्ज फी तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन माध्यमांचा वापर करून ती अर्ज फी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करताना भरू शकता. तर अशा प्रकारे अर्ज फी बाबत माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर या पदासाठी वेतन किती असणार आहे त्याची सुद्धा माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता, या पदासाठी सुरुवातीचं जे काही बेसिक पे आहे ते 48,480 रुपये पर मंथ या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर वाढीव पगार तुमचा 85,920 रुपयापर्यंत या ठिकाणी पर मंथ इथे जाणार आहे. तर एकंदरीत 48,480 ते 85,920 रुपये पर मंथ सॅलरी तुम्हाला या पदासाठी दिल्या जाणार आहे. त्यानंतर जो काही प्रोबेशन पिरियड टाइम आहे तो 12 महिन्याचा इथे असणार आहे. तर अशा प्रकारे वेतनबाबत माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली असून एक उत्कृष्ट वेतन आणि एक कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी उपलब्ध झालेली असून तुम्ही जर या पदासाठी अर्ज सादर करत असाल तर यामध्ये टोटल 485 जागा महाराष्ट्रामध्ये दिल्या गेलेल्या आहेत. तर या ठिकाणी एक उत्कृष्ट वेतन असून एक कायमस्वरूपी नोकरी असून या ठिकाणी नक्की तुम्ही प्रयत्न करू शकता. त्यानंतर या पदासाठी तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीनं होणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर सुरुवातीला तुमची ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी कम्प्युटरवरती इथे घेतल्या जाणार आहे. जे उमेदवार ऑनलाईन टेस्टमध्ये पात्र ठरतील त्यांची सायकोमॅट्रिक टेस्ट घेतल्या जाणार आहे. त्यानंतर ग्रुप डिस्कशन, त्यानंतर इंटरव्ह्यू अशा माध्यमातून तुमचं सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी पार पाडल्या जाणार आहे. तर सुरुवातीला ऑनलाईन टेस्ट कशा पद्धतीने या ठिकाणी होणार आहे त्याबाबतची माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेचा सिलेबस इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, बँकिंग नॉलेज, जनरल इकॉनॉमिक्स अवेअरनेस, रिझनिंग ॲबिलिटी अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अशा पद्धतीचा सिलेबस तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. त्यासाठी बघू शकता 120 प्रश्न असणार आहे. टोटल मॅक्सिमम मार्क्स 120 असणार आहे. प्रत्येक सब्जेक्टसाठी या ठिकाणी 30 प्रश्न इथे दिल्या जात आहे आणि मॅक्सिमम मार्क्स सुद्धा 30 पैकी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे टोटल 120 प्रश्न करिता 120 गुण या ठिकाणी असणार आहे. त्यासाठी जो काही टाइम पिरियड या ठिकाणी परीक्षेचा असणार आहे तो 120 मिनिटाचा असणार आहे. या ठिकाणी इंग्लिश आणि हिंदी अशी 2 भाषा तुम्हाला या ठिकाणी परीक्षेकरता असणार आहे. तर अशा पद्धतीची ही ऑनलाईन टेस्ट तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहे आणि अशा पद्धतीचा सिलेबस सुद्धा इथे असणार आहे. तर याबाबत माहिती सिलेक्शन प्रोसेस बाबत आणि ऑनलाईन परीक्षेबाबत या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर जाहिरातीमधून तुम्ही सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता. जाहिरातीची PDF मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे, तेव्हा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून ही जी पदभरतीची जाहिरात आहे ती जाहिरात डाउनलोड करून या पदाबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊन इथे अर्ज सादर करू शकता. त्यानंतर या पदासाठी अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी करायचा याची सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता, बँक ऑफ बडोदा या विभागाची ऑफिशियल वेबसाईट इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याची लिंक सुद्धा मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे, तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता. तर या ठिकाणी बघू शकता, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अप्लिकेशन करण्याबाबत सर्व सूचना या जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहे. तर या सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे. तर अशा प्रकारच्या सूचना या जाहिरातीमध्ये इथे असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला परीक्षा केंद्र या ठिकाणी कुठे असणार आहे. तर तुम्ही जर महाराष्ट्रामधून या ठिकाणी अर्ज सादर करत असाल तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्रामध्ये विविध परीक्षा केंद्र या ठिकाणी देण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये तुम्हाला या ठिकाणी परीक्षा केंद्र असणार आहे, ज्यामध्ये अहिल्यानगर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे असं सर्व परीक्षा केंद्र महाराष्ट्रामधून या ठिकाणी तुम्हाला परीक्षेसाठी दिल्या जाणार आहे. तर एकंदरीत मित्रांनो,
महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरी असणार आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला परीक्षेचे केंद्र इथे असणार आहे, तेव्हा नक्की तुम्ही 485 जागेसाठी या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारची ही पदभरती आहे मित्रांनो, स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी, ज्यामध्ये ऑल ओव्हर इंडिया करिता 2500 जागा भरल्या जात आहेत, तर आपल्या महाराष्ट्रासाठी 485 जागा इथे भरल्या जात आहेत. तर या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. अशा प्रकारची ही पदभरतीची जाहिरात बँक ऑफ बडोदा यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याबाबतची माहिती आज आपण या ठिकाणी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.